सांगलीमध्ये काल रात्री हिट अँड रनचा प्रकार घडला होता। आपण सध्या टिळक चौकामध्ये आहोत। आपण पाहू शकता याच ठिकाणी हा प्रकार घडला होता। रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने इनोवा गाडी घेऊन येत या ठिकाणी 15 ते 16 जणांना अक्षरशः उडवत या ठिकाणी आला होता। आणि एकंदरीत पाहिलं तर आपण सध्या या टिळक चौकात आहोत। याच ठिकाणी गणपती मंदिर आहे आणि या गणपती मंदिरच्या दिशेने तो पटेल चौक मार्गे या ठिकाणी आला आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांना तो अक्षरशः उडवत या ठिकाणी आला। अनेकांना त्याने धडक दिल्या आणि या चौकात आल्यानंतर आपण पाहू शकतो या समोर कृष्णामाई उत्सव या ठिकाणी सुरू होता। काल शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। गेली 6 दिवस झाला हा कृष्णामाई महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी सुरू होता। मात्र काल या ठिकाणी हा हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आपण या ठिकाणी टिळक चौकात आहोत। या ठिकाणी जो रिक्षा स्टॉप आहे या रिक्षा स्टॉपच्या बरोबर समोरच या ठिकाणी या चौकात या ठिकाणी या कार चालकाला नागरिकांनी थांबवलं। आपण पाहू शकता त्या गाडीची तोडफोडसुद्धा संतप्त झालेल्या नागरिकांनी केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण रिक्षा स्टॉपच्या बाजूला या ठिकाणी बघू शकतो या गाडीचं पुढचं बॉनेटच्या खालचा भाग आहे। MH10 14LB 4900 या गाडीचा नंबर आहे आणि या इनोवा गाडीनं 10-15 जणांना उडवलं। त्याचबरोबर 4 ते 5 पोलिसांनासुद्धा या ठिकाणी जोराची धडक दिलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आपल्यासोबत या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत, हे स्वतः या ठिकाणी होते। आपलं नाव सांगा, काय प्रकार घडला नेमका? माझं नाव परशुराम विश्वास देसाई आहे। माझी रिक्षा आहे, टिळक चौकात असते मी। काल संध्याकाळच्या सुमारास पटेल चौकाकडून एक वाहन आलं फास्ट, इनोवा गाडी होती। इतकी फास्ट होती की इथं 2 ट्रॉफिकवाले होते, त्यांना येऊन पाठीमागून दणका दिला गाडीने। आणि आमच्या माहितीनुसार त्या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो फुल ड्रिंक केला होता आणि ड्रिंक केल्यामुळं त्याला भाडं सोडायचं होतं। ते भाडं सोडलं आहे आणि त्याला लातूर साईडला जायचं होतं। तो चुकून गणपती मंदिराच्या साईडने इकडं आला। इथं यात्रा चालू होती, जवळजवळ हजारो लोक होती, कृष्णामाई यात्रा चालू होती। आणि तिकडून जे आला ना, त्या लहान मुलं, लेडीज, वयस्कर माणसं काही न बघता त्यानं सगळं उडवत गेला। पुढं इथं आल्यानंतर इनोवाच्या बरोबर चाकाखाली युनिकॉर्न गाडी घावली। ती गाडी घावल्यामुळं का नाही ती गाडी थांबली, नाहीतर इथं आणखीन काही लोक अपघातग्रस्त झाले असते। लोक जखमी झाले। सुदैवाने या ठिकाणी ट्रॅफिक पोलीससुद्धा होते। त्या होवाळे नामक जो पोलीस होता त्याने कवळा मारला असं कळतात। नागरिक संतप्त झाले होते, त्याला मारत होते। काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं, ज्या लोकांना तो चिरडून आला होता त्याच्या घरची फॅमिली जी होती ते गाडीच्या पाठीमुळे पळत येत होती आणि इथं आल्यानंतर ती गाडीतनं घावल्यानंतर त्याला उतरून मग त्याला मारायला चालू केलं। पब्लिक सगळं मारायला ती आणि पोलीस लोक ते अडवालते की मारू नका, कायदेशीर काय असेल ती कारवाई करेल। पण जी संतप लोक होती, एकाचं लहान मुलगा होता, त्याच्या अंगावरून गाडी गेली होती 5-6 वर्षाचा। त्याचे वडील काय तिथे आले होते, ते त्याला मारत होते आणि बाकीची लोक ती बघून संतापली होती। सगळ्यांनी मिळून ती मारून गाडी वगैरे फोडली। नक्कीच आपल्याबरोबर मामा तुमचं नाव सांगा, तुम्ही होता, कशामुळे या चौकात अपघात होतात? वारंवार इथं असं होतं की इथं पर्याय पूल नवीन बांधलेला आहे, नाही असं नाही। इथे ह्या रोड पूल नवीन झाला, याला मार्ग चांगला झाला, कारण रोड आहे तेवढा राहिला। मोठी वाहनं इथे इकडून येतात जास्त, त्या जास्त लवकर ट्रॅफिक जाम होते। मोठी गाडी येतात, वनवे नाही, वनवेचा नियम कोण पाळत नाही, सगळे वाहनेदार रॉंग साईडने जास्त यायला होते, त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असते। म्हणजे या पुलावरनं जड वाहतूक बंद केली पाहिजे। मोठी वाहनं बंद केली पाहिजे। छोटी वाहनं आली चालतात, मोठी वाहनं येण्यात मान्य नाही, की रस्ता लहान आहे, ट्रॅफिक जाम होते, ट्रॅफिक जामनं अपघात होतात। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी टिळक चौकामध्ये जो आता नवीन पूल चालू केलेला आहे, रस्ता तोच आहे, मात्र या ठिकाणी जाणाऱ्या जड वाहतुकामुळं या ठिकाणी या टिळक चौकामध्ये वाहतूक कायम विस्कळीत होते, जाम होतं। तर याच्यावरसुद्धा प्रशासनानं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। कालचा जो अपघात झाला, सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र 4 ते 5 वर्षाच्या मुलाला उडवलं। त्याचबरोबर 15-16-11 लोक आहेत, या सगळ्यांना याने धडक देत आला। या ठिकाणी टिळक चौकामध्ये 2 व्हीलर त्या गाडीच्या खाली आल्यामुळे ती गाडी थांबली आणि लोकांनी मग संतप्त झालेल्या लोकांनी त्याला चांगला चोप दिला, त्यालासुद्धा सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं। त्याचबरोबर इतर जे 11 लोक आहेत आणि त्याचबरोबर 4 वाहतूक शाखेचे पोलीस आहेत त्यांनासुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। या ठिकाणी वाहतूक शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत हरिभाऊ कुलकर्णी यांनीसुद्धा वेळेत या ठिकाणी आले
त्यामुळं पुढील अनर्थ टळला. त्यांच्या पोलिसांनी त्या कार चालकाला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.